मुंबईत काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत, वाहतूक सेवांवरही परिणाम. कोकण आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस, नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या मॉस्को विमानतळावर मानवंदना. 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत होणार सहभागी. जम्मू काश्मीरच्या कठुआ इथे लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 जवान शहीद तर 6 जवान जखमी. चकमक अद्याप सुरूच. नीटच्या पेपरफुटी संदर्भात केलेल्या कारवाईबद्दल येत्या 10 जुलैला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार, सीबीआय आणि एनटीएला निर्देश. पुढची सुनावणी 11 जुलै रोजी. राज्यात वाढलेल्या हिट अँड रन प्रकरणी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी ही कारवाई. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निधी स्वीकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी. साम्य असलेल्या चिन्हाबाबतही विचार करण्याचं आयोगाचं आश्वासन. साताऱ्यात चांदोबाचा लिंब इथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं उभं रिंगण संपन्न. माऊलींच्या नामघोषानं दुमदुमला अवघा परिसर. आणि जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.